आज आपण वालाची शेंगाची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी घेतल्या वालाची शेंगा छान धुवून घेतले आणि पाण्यात टाकून घेतली आहे। त्यानंतर टमाटर, लसणाची पेस्ट, कांदे, मिरची, मीठ, मोहरी, जीरा, तिखट आणि हळद। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू। तेल गरम झालेलं आहे, यात मोहरी घालू अर्ध्यातून अर्धा चम्मच, जीरा अर्ध्यातून अर्धा चम्मच, कांदे चिरलेले, मिरची चिरलेली, कमी गॅसवर ठेवायचं उडते। लसूण अद्रकची पेस्ट, कांदे शिजलेले आहे, हे बघा हलक्याने लालसर आले आहे। आता टमाटर घालू, एक मिनिट असं झाकून ठेवू कमी गॅसवर। 1 मिनिट झालेलं आहे, आपले टमाटर शिजले की नाही तर बघूया। आपले टमाटर शिजलेले आहे, यात हळद घालू अर्ध्यातून अर्धा चम्मच, तिखट अर्धा चम्मच, मीठ अर्धा चम्मच, चांगल्याने हलवून घेऊ। शेंगा आहे, शेंगा घालू, आणि छान फिरवून घेऊ। या भाजीला पाणी वगैरे काही टाकायचं नाही, कमी गॅसवर ठेवू, 1 मिनिट शिजायला ठेवू। 1 मिनिट झालेलं आहे, भाजी बघूया। हे बघा असं फिरवून घेऊ। पुन्हा झाकू 5 मिनिट, कमी गॅसवरच ठेवायचं, अधूनमधून फिरवायचं। आपली भाजी शिजली की नाही तर बघूया। आपली भाजी शिजलेली आहे, हे बघा। तर अशी शेंगाची भाजी तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।